पवारांनी आपल्या आयुष्यामध्ये जी शिस्त पाळली ती शिस्त या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते। हे काटेवाडीकरच्या या महिला आहेत ज्यांना आधी या ठिकाणी सोडण्यात आले, पण आपण इथे पाहतो की रांगेनच या महिला ज्या आहेत ते त्या पुढे जात आहेत। एक रांग या ठिकाणी त्यांनी लावलेली आहे। आपल्या लाडक्या नेत्याचं अखेरचं दर्शन घेता यावं यासाठी अवघी काटेवाडी या ठिकाणी लोटली आहे। फक्त महिलाच नाही, पुरुषच नाही, तर लहान मुलं जी आहेत ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे। तर काल आपण पाहिलं की हसन मुश्रीफ यांची नात अक्षरशः हमसून हमसून रडत होती। म्हणजे लहान मुलांना देखील अजित पवार यांच्याविषयीचा जिव्हाळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। नेहमीच हसमुख चेहरा विशाली त्यांचा आणि मिश्किल स्वभाव आणि अगदी लहान मुलं जरी असतील तर त्यांच्याशी देखील संवाद साधण्याची कला आणि त्यामुळे लहान लहान मुलं देखील अजित पवार यांना ओळखत होती आणि इथेही त्यांची काटेवाडी आहे। या गावाशी त्यांची नाळ जोडली गेली आहे, एक जिव्हाळा आहे। त्यामुळे अगदी महिला पुरुष यांच्याबरोबरच लहान मुलं जी आहेत ती सुद्धा आपल्या आईवडिलांबरोबर अजितदादांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी इथे आलेले आहेत। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच विचारपूस दादा अगदी आपुलकीने करायचे, सगळ्यांविषयी ते जाणून घ्यायचे आणि त्यासाठीच अगदी सर्वजण रात्रीपासून काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानाबाहेर थांबले। तर रोहित पवार हे देखील या ठिकाणी सगळी व्यवस्था इथे पाहत आहेत। आता महिलांची रांग जी आहे ती या ठिकाणाहून सोडण्यात आलेली आहे। त्यांचं दर्शन झाल्यानंतर पुरुषांची रांग या ठिकाणी सोडली जाईल। जसं मी म्हटलं की अजित पवारांनी आयुष्यात आपली जी शिस्त पाळली तशीच शिस्त या ठिकाणी नागरिक पाळताना दिसत आहेत। कुठे लोटालोटी नाही, कुठे गर्दी नाही। इतकी प्रचंड गर्दी खरं तर या गेटच्या बाहेर झालेली आहे। मात्र आज जाताना आपण या ठिकाणी पाहतोय की रांगेनं या महिला या ठिकाणी पुढे जात आहेत। दुःख आहे, वेदना आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर की आज आपल्या लाडक्या नेत्याला आपल्याला निरोप द्यावा लागतोय। आतापर्यंत कुठलंही काम असो, दादांचं नाव सांगितलं की ती कामं पूर्ण होतात। हा काटेवाडीकर बारामतीकरांचा आतापर्यंतचा अनुभव, एक पवार कुटुंबामुळेच या दोन्ही गावांना निर्माण झालेली एक वेगळी ओळख। ज्या गावात दादांचा शब्द आणि कर्तृत्व याला सर्वोच्च स्थान होतं, तिथे आज आपल्याला केवळ हुंदके आणि काटेवाडीकरांचा आक्रोश ऐकायला मिळतोय। दादांचा पार्थिव 9 वाजेपर्यंत या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवलं जात आहे। मूळ निवासस्थान अजित पवारांचं। हा बोल ना। तर आपलं लहानपण ज्या ठिकाणी अजितदादांनी घालवलं तीच ही काटेवाडी। आज अनेकांना दादांविषयीच्या अनेक आठवणी या ठिकाणी येत असणार। अजितदादांमुळे या गावाला ओळख होती अशी प्रतिक्रिया जी आहे ती काटेवाडीतल्या एका महिलेने दिलेली आहे। प्रत्येकासोबत अजितदादाची एक वेगळी आठवण जोडलेली आहे आणि तीच आठवण सांगताना काटेवाडीकरांना आणि बारामतीकरांनाच अश्रू जे आहेत ते अनावर होत आहेत। तर पवार कुटुंब जे आहे ते आता काटेवाडीमध्ये देखील दाखल झालेलं आहे। विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। तर तिथेही काही नेते जे आहेत ते पोहोचत आहेत। तर काटेवाडी या ठिकाणी देखील काही नेते इथे आलेले आहेत। बारामतीमध्ये तर बारामतीकरांनी प्रचंड अशी गर्दी केलेली आहे। विद्या प्रतिष्ठानचं हे प्रांगण आहे ज्या ठिकाणी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। दादांना अखेरचा निरोप याच विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये दिला जाणार आहे। तर इथे जय पवार त्यांच्या पत्नी इथे दाखल झालेले आहेत। संपूर्ण पवार कुटुंब खरं तर काटेवाडी या ठिकाणी आहे। काल याच ठिकाणी अजित पवार यांचं पार्थिव हे 1 तासासाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। अनेक बारामतीकरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं। तो आक्रोश जो आहे तो आपण पाहिलेला आहे आणि याच ठिकाणी आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। ही काटेवाडीतली दृश्य आपण पाहतोय। तर लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी अवघी काटेवाडी या ठिकाणी लोटलेली आहे। या बंगल्यावर आलेला एकही व्यक्ती कधी खाली हाताने परतलेला नव्हता। ज्यावेळी दादांचं पार्थिव या बंगल्यावर आणलं गेलं त्याची ही पहिल्या फ्रेममधली दृश्य आपण पाहतोय। दबदबा आणि तर जसे आता बारामतीमध्ये रमले तसेच ते काटेवाडीमध्ये देखील रमले। मी म्हटलं की दादांना जेव्हा जेव्हा कधी शांततेची गरज भासायची त्यावेळेला दादा काटेवाडी या ठिकाणी यायचे।
म्हणजे दोन राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या त्यानंतर पहिली जी निवडणूक आली लोकसभेची, तर त्याही वेळेला दादा काटेवाडी या ठिकाणी आलेले होते. स्वतः सुप्रिया सुळे अजितदादांच्या आई आशाताई यांना भेटण्यासाठी म्हणून, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेल्या होत्या आणि दादा याच काटेवाडीच्या त्यांच्या निवासस्थानी होते. आपल्याला पाहायला मिळतंय. मग या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी भली मोठी रांग जी आहे ती या काटेवाडीतल्या घराच्या परिसरामध्ये लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्यांदा महिलांसाठी अंत्यदर्शन ठेवण्यात येणार आहे आणि त्याकरता संपूर्ण महिलांची रांग जी आहे ती या ठिकाणी ही तयार करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि त्याचसोबतच सर्व पवार कुटुंबीय जे आहेत ते आता या काटेवाडीच्या निवासस्थानी जे आहेत ते दाखल झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या संख्येनं त्यांचे चाहते जे आहेत ते त्यांचं अंतिम दर्शन करण्याकरता या ठिकाणी आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्याचसोबतच मोठ्या संख्येने चाहते जे आहेत अजित पवारांवरती जीवापाड प्रेम करणारी जी जनता आहे ती देखील या संपूर्ण काटेवाडी निवासस्थानाच्या बाहेरच्या परिसरामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात प्रचंड अशी गर्दी जी आहे ती या परिसरामध्ये झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो की रोहित पवार या ठिकाणी स्वतः या सगळ्या लोकांशी संवाद साधण्याकरता या ठिकाणी पोहोचलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या संख्येनं ही गर्दी आहे. खरं तर अजित पवार हे आज आपल्यात नाहीये, हे दुःख पचवता येत नाहीये आणि संपूर्ण हळहळ जी आहे ती बारामतीसह संपूर्ण राज्यभर पसरलेली आहे. कारण की काल विमान अपघातात दुर्दैवी पद्धतीने अजित पवारांचा मृत्यू होतोय. काल परवापर्यंत अजित पवार हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंत्रालयामध्ये उपस्थित होते आणि आज मात्र अजित पवार हे आपल्यात नाहीयेत हा विश्वास जो आहे तो त्यांच्या सहकार्यांना देखील बसताना पाहायला मिळत नाहीये. या सगळ्या संपूर्ण दुर्दैवी मृत्यूबद्दल शोकभावना ज्या आहेत त्या अनेक राजकीय व्यक्तींनी त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी व्यक्त करून दाखवलेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो की आता आज अजित पवार यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती करण्यात येणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह हे देखील या संपूर्ण अंत्यविधीच्या या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि यासाठी संपूर्ण तयारी जी आहे ती विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती झालेली आहे. हे आणि राज्यभरातले नव्हे तर देशभरातले सगळेच त्यांच्या परिचयाचे राजकीय व्यक्ती असतील किंवा उद्योजक असतील ते सर्वच या सगळ्या अजित पवारांच्या या संपूर्ण अंत्यविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत आणि हा संपूर्ण अंत्यविधीचा कार्यक्रम जो आहे तो थोड्याच वेळात पार पडणार आहे. पण त्यापूर्वी अजित पवारांचं पार्थिव शरीर जे आहे ते काटेवाडीतल्या त्यांच्या या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण काटेवाडीतल्या निवासस्थानी अंत्यदर्शनाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं. अजित पवार गेल्या 40 वर्षांहून अधिक या संपूर्ण सक्रिय राजकारणात आहेत आणि ही खरं तर या सक्रिय राजकारणात असताना त्यांच्यासोबत एक वेगळी नाळ जी आहे ती काटेवाडीमधनं जोडली गेलेली आहे. कारण की अजित पवार आणि काटेवाडीचं एक नातं जे आहे ते फार जुनं आहे आणि खरं तर या संपूर्ण ह्या सगळ्या गोष्टींचा हे जे काही नातं होतं या नात्यांमुळेच खरं तर अजित पवार यांच्यावरती लोक जी आहे ती जीवापाड प्रेम करत होती आणि आता आपण पाहू शकतो की ती अजित पवारांवरची जी जीवापाड प्रेम करणारी मंडळी आहेत ती अजित पवारांच्या आपल्या हक्काचा दादाचं एक शेवटचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी ही रांग लावून या ठिकाणी उपस्थित झालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अजित पवारांचं हे काटेवाडीतलं हे संपूर्ण निवासस्थान आहे आणि या संपूर्ण निवासस्थानी अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण पोलीस व्यवस्था या ठिकाणी कडेकोट लावण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच वेळात काटेवाडीतल्या या निवासस्थानावर अंत्यदर्शन झाल्यानंतर काटेवाडीतल्या या सगळ्या निवासस्थानाहून पार्थिव शरीर जे आहे ते विद्याप्रतिष्ठान बारामती या ठिकाणी नेण्यात येणार आणि त्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती अजित पवारांवरती अंत्यसंस्कार जे आहेत ते अजित पवारांच्या पार्थिव शरीरावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोठ्या संख्येनं अजित पवारांवरती जीवापाड प्रेम करणारी मंडळी जी आहे ती आता अजित पवारांची शेवटचं दर्शन घेण्याकरता पार्थिव शरीराचं या ठिकाणी पोहोचलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे.